उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुरात जोरदार पाऊस. मोठ्या विश्रांतीनंतर पावसाचं आगमन, नागरिकांना दिलासा. महाप्रळ पंढरपूर मार्गावर झाड कोसळलं. मुसळधार पावसानं वडाचं झाड रस्त्यावर कोसळलं. वाहतूक पूर्णतः ठप्प. महाबळेश्वरमधील केळघर घाटात दरड कोसळली. केळघर घाट वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक. दरड कोसळल्यानं वाहतूक काहीशी विस्कळीत. नंदुरबारच्या ग्रामदेवतेला 24 तोळे सोन्याचा मुकुट अर्पण. जगद्गुरू शंकराचार्य यांच्या उपस्थितीत पार पडला मुकुट अर्पण सोहळा. नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्लूचं थैमान. जिल्ह्यात 10वा बळी. आणखी 6 नवे रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क. सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार. विजय वडेट्टीवारांची माहिती. सीएए एनआरसी कायदा राज्यात आणण्याचे सरकारचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही, दिला इशारा. चेंबूरच्या महाविद्यालयात हिजाब बंदी कायम. एनजी आचार्य आणि DK मराठे महाविद्यालयाच्या 9 विद्यार्थिनींची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. देशात केवळ संविधानाची दादागिरी चालेल. मुस्लिमांची संख्या वाढल्यामुळे त्यांची मागणीही वाढतीये. हिजाब बंदीबाबत मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया.